गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. आई महालक्ष्मी माता की जय. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. चला मैत्रिणींनो, आज सोनाज रेसिपीमध्ये काय बनलेलं आहे, गुरुपौर्णिमा विशेष मस्त अशी अर्धी वाटी तुपामध्ये आपण 1 किलो अशी बर्फी बघणार आहे. तर पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे. रेसिपी कुठेही स्किप नका करू. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथं बघा, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतला, बारीक रवा, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं, बेसन पीठ, 1.25 वाटी साखर घेतली आणि अर्धीच वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर अजिबात जास्त तुपाचा वापर न करता मस्त अशी छान अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आपण बघणार आहे. नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने. 101% तुमची बर्फी चुकणार नाही. आणि आपण पाकाची बनवणार आहे, साखरेचा पाक तयार करणार आहे. तर अगदी परफेक्ट चाचणी मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो. तर बघा, गॅस चालू केला, गॅसवर कढई ठेवली, कढई तापल्यानंतर गॅस मध्यम करून घेतला आणि आपण बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी जे बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ. तर दोघं आता एकत्र आधी आपण न तूप टाकता छान असं खरपूस भाजून घेणार आहे मैत्रिणींनो. थोडासा कलर बदलेपर्यंत मस्त खरपूस भाजायचं, अजिबात कुठंही याला म्हणजे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही. आता इथं बघा, एक मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, त्यातलं मी म्हणजे अर्धं जास्त थोडंसं तूप टाकलेलं आहे, थोडंसं बाकी ठेवलेलं आहे, म्हणजे एक 70 ते 80% तूप टाकलेलं आहे आणि बाकीचं राहिलेलं आहे. तर पुढं आपण वापर करणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही बर्फी खरं सांगते अगदी तोंडात टाकल्या विरघळेल अशी ही बर्फी आहे. आणि गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमा विशेष स्वामींना नैवेद्य, आपल्या गुरु महाराजांना नैवेद्य, दत्तगुरूंना नैवेद्य, असं पिवळी मिठाई महाराजांना आवडते, म्हणून ही रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. रेसिपी कुठे स्किप करू नका, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. आणि असंही तुम्ही मध्येही कधी पाहुणे आले, काही आले, तर ताटामध्ये गोड पदार्थ हवाच असतो, तर तुम्ही तेव्हाही ही बर्फी बनवू शकतात. रक्षाबंधनला बनवू शकतात, कुठलाही सण असला तर तुम्ही कधीही बर्फी बनवू शकतात. आणि बघा, आता छान असं तूप टाकून घेतलं होतं बघा मी, डाळीचं पीठ आणि रवा मस्त भाजल्यानंतर. आता बघा, इथं अर्धी वाटी मी जे खोबरा खीस घेतलेला आहे तो टाकून घेतला. आता मी हा घरचाच घेतलेला आहे म्हणून थोडासा कलर काळपट दिसतोय. तुम्ही रेडीमेड वापरलं तर एकदम पांढरा शुभ्र दिसल. तर अर्धी वाटी घेतलेला आहे मैत्रिणीनं. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त बनवायची तर याच्यापेक्षा डबल प्रमाण घ्यायचं तुम्ही. तर आता मस्त बघा, खोबरं खीस पण मस्त छान भाजलं गेलं. त्यानंतर आता आपण जे मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी, तर 10-10 रुपयाच्या 3 पुड्या घेतलेल्या आहे आम्ही, तर ती पण टाकून घेतली. याच्यामुळं काय होईल, अगदी अशी पेढ्यासारखी आणि मस्तपैकी ही बर्फी लागल, चवीला अप्रतिम लागल. जर तुमच्याकडे साय असेल तर तुम्ही अर्धी वाटी साय पण वापरू शकतात छान फेटून. आता बघा, जे राहिलेलं थोडंसं तूप होतं ते मी टाकून घेत आहे. आणि तुमचं पहिल्याच म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच बर्फी बनवाल तेव्हाच तुमची ही बर्फी एकदम छान बनेल, अजिबात कुठंही चुकणार नाही. तुम्ही फक्त माझ्या पद्धतीने बनवा, खूप सुंदर होते मैत्रिणींनो ही बर्फी. सगळे घरातले खुश होतील, स्वामीही प्रसन्न होतील. आणि बघू शकता मस्त आता आपण मिल्क पावडर पण टाकून घेतली, म्हणजे दूध पावडर, आणि छान अशी आता हे मिक्स करून घेत आहे मी मस्तपैकी. आता बघा, कलर बदललेला आहे, म्हणजे आपलं हे सगळं साहित्य छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे मैत्रिणींनो. तर आता आपल्याला पाक बनवायचा आहे. तर पाकाचं पण मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, अगदी परफेक्ट झालेलं आहे, काही कुठंही चुकलेलं नाही. हां, फक्त जर तुम्हाला अजून जर गोड बर्फी हवी असेल तर तुम्ही, आपण 1.25 वाटी घेतलेली आहे, तुम्ही थोडं अजून वाढवू शकतात. आता 1 वाटी बघा, मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं आणि आपण जे 1.25 वाटी साखर घेतलेली आहे ती टाकून घेतली. आता ही छान मस्त उकळू म्हणजे हिला उकळी येऊ द्यायची ह्या साखरेच्या पाकाला. गॅस आधी आता थोडासा मोठा ठेवलेला आहे, नंतर उकळी आल्यावर मग आपण मध्यम करणार आहे. आता इथं मी 1 चम्मच
छान अशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे. आणि तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, जाड रवा असेल, तर मग तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या. आता बघा इथं वेलची पूड टाकल्यानंतर मी थोडासा लिक्विड फूड कलर टाकलेला आहे, पिवळा कलर, येलो कलर. तर नाही टाकला तरी चालेल, पण पिवळं महाराजांना आवडतं म्हणून मी थोडासा पिवळा कलर वापरलेला आहे. आता बघा असं हाताला चिपचिप होतं का बघायचं. तर अजून तर झालं नाही, थोडं वाटत होतं मला. मग असं हाताला असं चिपचिप झाला पाहिजे. हा पाक खूप पण घट्ट नाही करायचा आपल्याला, नाही तर आपली बर्फी कडक होईल. तर आता बघा मी पाण्यामध्ये टाकून बघितला, तर तरी गोडी अशी खूप गोडी आपल्याला गोळा करायची नाही, थोडंसं जमा व्हायला पाहिजे फक्त, बस. तर आता बघा मी इथं टाकत आहे आणि तुम्ही बघू शकता असं पाक आहे ना, मस्तपैकी असा थोडासा अजून मी होऊ देणार आहे मैत्रिणींनो. आणि पटपट हलवत राहायचं, मध्यम गॅस केलेला आहे. आता बघा, आता आपला पाक परफेक्ट झालेला आहे. तर बघा हे लगेच असं बघा पाक असा, पाणी एका बाजूला आणि पाक एका बाजूला असं छान असं बघा तयार झालेलं आहे. खूप अशी घट्ट गोडी नाही करायची आपल्याला, नाहीतर बर्फी कडक होईल आपली. आता इथं आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे मैत्रिणींनो. आता आपण जे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला इथं आता मी गॅस बंद केलेला आहे बरं का पाकाचा, आणि हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे मैत्रिणींनो हे. तुमची बर्फी अर्धी वाटी तुपामध्ये बघू शकता तुम्ही किती छान अशी ही बर्फी रवा आणि रव्यापासून आणि रवा बेसन बर्फी ही तयार होत आहे. आता हे तुम्हाला सैल दिसत असेल, पण अजिबात नाही. तुम्ही तर आधीच बघितली बर्फी आपली कशी तयार झालेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. इथं गॅस बंद झालेला आहे, अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही. आता इथं मी ताटाला बघा आधीच तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं हे पसरवून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर तुम्ही त्याच्यात पण सेट करू शकता. आणि मैत्रिणींनो अजिबात वेळ लागत नाही, सेट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. ही बर्फी लगेच होते सेट पण. आणि आता बघा मस्त मी हे सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि याला आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी असं प्लेन करणार आहे. तुम्ही एक प्लेट घेऊन त्याला तूप लावून त्याच्याने पण असं प्लेन करू शकतात, किंवा मग प्लास्टिकची पिशवी त्याच्यावर अंथरून म्हणजे असं टाकून आणि असं थोडंसं असं हाताने अलगद असं प्लेन करू शकतात. तर बघा मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे असं प्लेन करून घेत आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर होते ही बर्फी. आणि आपण मिल्क पावडर टाकलेली त्याच्यामुळे अगदी अशी पेढ्यासारखी लागते. अगदी तोंडात टाकल्या विरघळणारी ही बर्फी आपली तयार होत आहे. तर मैत्रिणींनो बघा आता हे जास्त वेळ आपल्याला असं म्हणजे फक्त 2 ते 3 मिनटं राहू द्यायची आणि लगेच आपल्याला हिला कट मारायची आहे, कारण नंतर ती कडक झाल्यानंतर मग कट होणार नाही. आता याच्यावर मी थोडेसे ना काजू बदामचे असे काप टाकून घेतलेले आहे. तुम्हाला मनुक आवडत असेल तर तुम्ही मनुक पण टाकू शकतात. आता बघा हे मस्त असे मी प्रेस करून घेतले आणि लगेच 5 मिनिटांनी आता मी लगेच बघा पिझ्झा कटरने असे हे कट करून घेत आहे. तुम्ही चाकूच्या साह्याने पण करू शकतात. अलगद करायचं मैत्रिणींनो. तर मैत्रिणींना तुम्हाला ही गुरुपौर्णिमा विशेष अर्धी वाटी तुपामध्ये एवढी 1 किलो बर्फी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपी अगदी साध्या सोप्या तुमच्यापर्यंत मी रेसिपी घेऊन येत असते. कुणालाही जमेल अशा पद्धतीने मी रेसिपी सांगत असते. पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी बघणार आणि लगेच बनवणार तर बघू शकता आणि लगेच 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता. वाव, काय भारी बर्फी अशी ही तयार झालेली आहे गुरुपौर्णिमा विशेष. आणि मैत्रिणींनो अगदी इतकी मऊसूद आणि पेढ्यासारखी लागते. तर मग बनवताना मैत्रिणींनो नक्की बनवून बघा आणि तुम्ही रेसिपी बघतात पूर्ण, छान छान कमेंट करतात. खरंच मी तुमची हृदयातून आभारी आहे. तर नक्की बनवा मैत्रिणींनो आणि मला सांगा बनवून. असं घरातले सगळे खुश झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा तयार झालेली आहे बर्फी मस्तपैकी. तर बघू शकता मैत्रिणींनो. आता मस्त आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. दिसायलाच किती सुंदर दिसत आहे, तर खायला तर अप्रतिम. अजिबात वेळ लागला नाही आपल्याला का 5 ते 6 तास सेट होऊ द्यायला, काही नाही. 20 मिनिटामध्ये ही बर्फी सेट होते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी प्लेट आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो ही तुम्हाला
रवा आणि बेसन पिठापासून बनवलेली बर्फी, तेही अर्धी वाटी तुपामध्ये, फक्त इतकी साजूक तुपामध्ये आपण ही बर्फी तयार केलेली, मस्त असा घरामध्ये वास सुटलेला आहे. रेसिपीला भरभरून प्रेम द्या आणि या मैत्रिणींना तुम्ही पण बर्फी खायला तोंड गोड करूया. असं तर तुम्ही नेहमी नेहमी तोंड गोड करत असतात. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल हृदयातून आभारी आहे. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.